कुस्ती करा, रामा गायकवाड कुस्ती करा. पवनच्या निकाली कुस्तीसाठी आमचे मार्गदर्शक आणि या भागातली कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम करणारा देव माणूस दादासाहेब खिल्लारी मुकदम साहेब 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करतात आणि माझ्याकडे दिलंय. मी एकतर कधीच पैलवानाचं बक्षीस हातात घेत नाही, बाळगो कोरड्याचं बरोबर आहे का, पण माझ्या साईडलाच बसलेत म्हणून पहिल्यांदा बक्षीस हातात घेतलंय. 1 किलो तुपाचा दान दिलाय. पवन कुस्ती करा, रामा गायकवाड पवन कुस्ती करा. 500 रुपयाचं बक्षीस आपल्या कुस्तीला. मगाशी 1000, त्याच्या आधी 500, मंगेतकरी 500, हलगेलेला 500, माझ्यासाठी 500. हजारो रुपयाची उधळण करणारे, पण कशावरती खर्च करावा दादासाहेब खिल्लारी असताना शिकून घ्यावं. परत छडीचा तिथंच निकाल. कुस्तीत बघा भातराव, डोळे मिटूच नका, पापण्या मिटूच नका, उद्या सवडीने मिटा. परत कब्जा घेतलाय गायकवाड पहिलवांना. दोघांना सद्गुरू लाभले. वसंत रसाळ असतात आणि बंडू कदम असतात आणि आखाड्यावरती खट्टा आणि काटा कुस्त्या घडण्याचं काम करतात. नवनाथ कोळते वस्तात काम करतात खट्टा आणि काटा कुस्त्या घडण्याचं. मोठ्या हिरून सुभाष वस्तात आणि नवनाथ वस्तात कुस्त्या जोडताय. पवनच्या कुस्तीला, रामा गायकवाडच्या कुस्तीला 500चे बक्षीस. ज्यांनी पोखरणीचं कुस्तीचं मैदान जाहीर केलं, पोखरी गावचं कुस्तीचं मैदान जाहीर केलं, असे दादासाहेब खिल्लारी मुकदम साहेब. कुस्ती लागली त्याची. पालीचा पोरगा दोन्ही पायावर थुईथुई थुईथुई नाचायला लागला. त्याला किती आमचा जोरदार आणि 500 रुपयाचं बक्षीस. आणि तिकडे अभिषेक नरवणे